2020 सालच्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलंय। सोबतच दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा खुलासाही झालाय। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय अहवालानुसार दिशाच्या शरीरावरती लैंगिक अत्याचाराच्या खुणा नसल्याचं अहवालातनं समोर आलंय। सतीश सालियन यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे षडयंत्र असल्याचा दावा करत नव्यानं याचिका दाखल केली होती। याच याचिकेसंदर्भात SITनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातनं दिशाच्या मृत्यूमागे कोणताही कट नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे दिशा प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंवर खोटे नाटे आरोप करणाऱ्यांनी आता माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक। तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाही आहे, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाही आहे त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही। सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे।